महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करेकट्टा या उपक्रमांतर्गत 52 आठवड्यांची सभा शुकनं. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे स्मार्ट अँड स्ट्रॅटेजिक प्रिपरेशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आदरणीय IRPS डॉक्टर सुभाष शिंदे सर यांचे मी सहर्ष स्वागत करतो. तसेच करेकट्टा अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोळे सर यांचे देखील सहर्ष स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित समस्त प्राचार्य, प्रवर्तक, समन्वयक आणि शिक्षक तसेच विद्यार्थी मित्रांचे देखील मी स्वागत करतो. मी आदरणीय सुभाष शिंदे सर यांना विनंती करतो की यांनी विद्यार्थ्यांना पुढील मार्गदर्शन करावे. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू मिहिर आणि आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत. मागच्या वेळेस आपण जो टॉपिक सुरू केलेला आहे रिगार्डिंग सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशन आणि स्ट्रॅटेजी. मित्रांनो, सुरुवातीला मी बोलत असताना मला एक 10x रूल बाबतीत तुम्हाला सांगायचं की बऱ्याच वेळेस सगळ्यांना वाटतं की मी प्रयत्न केले पण मला सक्सेस नाही भेटलं. पण आपण स्वतःही इंटरप्रेट करत नाही किंवा इंट्रोस्पेक्ट करत नाही की आपलं कुठं कमी पडतोय. तर मित्रांनो, 10x रूल काय सांगतो की जर मला कुठे 100 रुपयाची मेहनत करायची असेल तर मी 1000 रुपयाची मेहनत करावी. म्हणजे मला 1 पट मेहनतीत होत असेल तर मी 10 टाइम मेहनत करावी. तर मित्रांनो, दॅट इज कॉल्ड द 10x रूल अँड इट इज गिव्हन बाय द ग्रँट कार्टन. इट इज वन ऑफ द व्हेरी फेमस इन्फ्लुएन्सर, फेमस बिग रिच पर्सन. तर मित्रांनो, आपल्याला जिथं मेहनत 100 रुपयाची करायची, 1% करायची असेल, गरीब धरा 100%, तर वी शुड डू 10 टाइम. त्याला एक उदाहरण आहे, म्हणतात ना, तुम्ही एवढी मेहनत करा की एक वाक्य मला खूप आठवतं. मी जेव्हा कॉलेज लाईफमध्ये सुद्धा मी सगळ्यांना, एक माझा मित्र बोलायचा की मी तुम्हाला सांगतो, म्हणजे जस्ट यू कॅन एन्जॉय इट, की खुदी को कर बुलंद इतना, खुदी को कर बुलंद इतना, हर मोमेंट के पहले, हर इसके पहले खुदा तुझे खुद पूछे बता तेरी रजा क्या है. म्हणतात ना, खुदी को कर बुलंद आहे. तुम्ही स्वतःला एवढं स्ट्रॉंग करा की जेव्हा द्यायची वेळ येईल तर देवाने तुम्हाला स्वतः येऊन म्हणावं, बता बेटा तुझी काय इच्छा आहे, की एवढी मेहनत करा. दॅट इज अ काइंड ऑफ एफर्ट्स वी नीड टू डू इट हिअर. मित्रांनो, आज मी महाराष्ट्र सदनला आपल्या UPSC चे मॉक इंटरव्ह्यू चालत होते. त्या बाबतीत मी तुम्हाला सांगायला मला खूप आवडेल. मित्रांनो, विद्यार्थी खूप चांगली तयारी करतात, मेहनत करता येतात. एक विद्यार्थी आला, हे जर मी नाव काही बोलत नाही, ही इज अ 25 इयर ओल्ड. मित्रांनो, त्यानं गावामधनं 12वी केली, मराठी मीडियम मधनं परीक्षा दिली, मराठी त्याचं इंटरव्ह्यू होणार आहे. ओके. आणि त्यानं यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातनं ग्रॅज्युएशन केलंय आणि 24 मधनं एक्झाम देऊन 25 इयर मध्ये इंटरव्ह्यू देतो. ही किती मोठी गोष्ट, कॅन इमॅजिन. आणि हे स्वतः मी त्यांना बोललो जेव्हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर. तर मित्रांनो, तुम्हाला कुठं वाटत असेल की एखादा मुलगा, म्हणजे मी नाव घेत नाही, सोडून द्या, तर एका गावातनं शिकलेला आणि ओपन डिस्टन्स एज्युकेशन मधनं विद्यार्थी, मेहनत केलेला मुलगा पुढे येतोय अँड ही इज क्रॅकिंग एक्झाम अँड गोइंग फॉर इंटरव्ह्यू. आणि सॅमल्टेनियसली तिथं 31-32 इयरची कॅन्डिडेट होता आणि ही इज अ MBBS, MD, ही हॅज जॉईन्ड द सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस. मित्रांनो, तो विद्यार्थी आला आणि तो इंटरव्ह्यू दिला. खूप छान इंटरव्ह्यू झाला. पण कौतुक तुम्ही जर विचारलं कोणाचं असणार आहे, त्या 24-25 इयरचा जो गावातनं आला त्याचं विद्यार्थी. आम्हाला कोणाला लक्षात नाही आलं तो विद्यार्थी MBBS होता, चांगला इंटरव्ह्यू दिला, पण त्याच्यापेक्षा त्याचं कौतुक जास्ती वाटलं. का? कारण त्यानं मेहनत करून आला. तर मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट, सगळ्यांना तुम्हाला सांगायचंय का मी तुम्हाला इथं जी गोष्ट बोलतो दॅट इज द पर्पज, की तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्टी सांगा की एनिथिंग कॅन पॉसिबल प्रोव्हाइडेड यू शुड डू लॉट ऑफ हार्डवर्क. ओके. तर नाऊ विल स्टार्ट विथ द आपलं सिव्हिल सर्व्हिस प्रिपरेशनची मी PPT तर शेअर करतोय. आय होप मी जे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, यू एन्जॉय इट अँड यू लव्ह इट रादर दॅन. मुद्दा हाच असतो की तुम्हाला त्याचा फायदा व्हावा. यू शुड गेट अ मोटिवेशन. आणि आताचं जे आपण जे प्रिपरेशन करतोय, कारण ह्या गोष्टी ऑलरेडी झाल्या आहेत, नाऊ वी आर गोइंग इन डेप्थ, पॉईंट टू पॉईंट जातोय. आपण मागच्या वेळेस प्रिलिम्स वरती जास्त फोकस केला
आणि जास्त त्या याच्यावरती पॉईंट क्वेश्चन आपण घेतले. तर तसेच मित्रांनो तुमचे जे काही क्वेश्चन येतील तुम्ही आतापासून टाकत झाला. मी लास्टचे 15 ते 20 मिनिटं फोकस फक्त क्वेश्चन आन्सरवर करणार आहे. आणि नॉट ओनली रिक्वायर्ड तुमचे क्वेश्चन फक्त UPSC वरती राहावेत. तुम्ही MPSC, अदर सर्व्हिसेस, फॉरेन एज्युकेशन, कुठे तुम्हाला अडचणी येत आहेत, काय अडचणी वाटतात, म्हणतात ना तुम्हाला असं वाटत असेल की फालतू क्वेश्चन का विचारू, नका विचार करू. फालतू क्वेश्चनसाठीच किंवा ज्या तुमच्यासाठी त्याच्यासाठीच आपण इथं जमलोय आणि एवढी मेहनत करतोय वर्षभरापासून. आता 8वा महिना 9वा महिना चालू होतोय. दॅट इज अ काइंड ऑफ एफर्ट्स वी रिक्वायर्ड. मनात काही लाजू नका. जो लाजला तो गाजला असं म्हणू आपण त्याला. लाजू नका. ओके. चलो स्टार्ट करूया मित्रांनो. मित्रांनो मी जो जास्त फक्त जस्ट मी ओव्हरलुक करतोय. जस्ट मी टाकलेला आहे. प्रिलिम्स म्हणजे जेवढे काही तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला माहिती आहे ह्या गोष्टी. मी जस्ट ओव्हरलुक करतोय. पेपर 2 ह्या काही गोष्टी. मित्रांनो मागे तुम्हाला मी जे बोललोय एक जस्ट ओव्हरलुक म्हणून तुम्हाला सांगतोय. सीसॅट जरी 200 पैकी 66 मार्क घ्यायचे असतील तरी 66 मार्क मिळणं आता कठीण जातं मित्रांनो. आणि स्पेशली रूरल एरियाच्या गोष्टीमध्ये तर जी काही मित्र कंपनी आपली कॅन्डिडेट आहे जी तयारी करतायत तर सीसॅटला तुम्ही लाईटली घेऊ नका. आणि जर तुम्हाला प्लॅन बी मध्ये तयारी असेल तर सीसॅट आणि GRE किंवा कॅट ह्या सगळ्या परीक्षेचा तयारी हा एकच आहे. थोडा बहुत मागे पुढे फक्त इकडे 2 क्वेश्चन आहेत तिकडे 4 क्वेश्चन, इकडे 6 असतील तर तिथे 10 क्वेश्चन, इकडे 10 असतील तर तिकडे 4 क्वेश्चन. फरक एवढाच आहे. बाकी सगळं सेम आहे. नाव फक्त वेगळं आहे. एक सीसॅट आहे, एक कॅट आहे, एक GRE आहे, एक MSCET आहे. नथिंग इज दॅट. ओके. तर मागच्या त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा मी मागे बोललो होतो सीसॅट मध्ये तर 28 क्वेश्चन म्हणजे जरी केले असते तर त्याच्यातले 5 जरी तुम्ही राईट केले असेल तरी यू कुड हॅव बीन क्वालिफाईड. ओके. GS मध्ये आता 80-85 क्वेश्चन नीड टू बी सॉरी marks you need to be qualified for the category, general category and बाकी you can consider that. I don't want to discuss go on that. मित्रांनो प्रिलिम्स मध्ये सिलेबस हे सगळं माहिती आहे. तुम्हाला काही डाऊट असतील यू कॅन. पण सीसॅट मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की 33% मार्क इज क्वालिफाईड रिक्वायर्ड. बाकी जे काही सिलेबस आहे दॅट ऑलरेडी डिस्कस. मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सगळ्यांना सांगितली. प्रिलिम्स आणि मेन्स हे पुस्तकं टॉपिक वाईज जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं सेम ठेवा. प्रिलिम्सला आणि मेन्सला वेगळं करायची गरज नाहीये. फक्त क्वेश्चन आणि आन्सर रायटिंग मध्ये थोडा फरक ठेवा. प्रिलिम्समध्ये काय करावं लागेल तुम्हाला तर पाठांतर जास्ती करावं लागेल. नोट्स रिव्हिजन जास्ती करावं लागेल. रोज सकाळी तुम्हाला नोट्स मेकिंग करून त्याचं रिव्हिजन वरती फोकस हा गरजेचा आहे. दॅट इज अ मस्ट काइंड ऑफ क्वालिटी हिअर विच नीड टू बी डन बाय अस. आणि महत्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच जणांना बरेचसे डाऊट येतात की NCERT गरजेचं आहे का. मित्रांनो NCERTचा फायदा असा होतो की कन्सेप्ट क्लिअर होतात. तुम्हाला इंटरेस्ट होतो वाचायला आणि दॅट हेल्प्स फॉर द फायनल प्रिपरेशन इन द मेन्स रायटिंग. आज जसं आपण मेन्स मध्ये बोलणार आहोत आपण थोडासा पार्ट कव्हर इंटरव्ह्यूचा येणार आहे दॅट विच विल बी अ इंटरेस्टिंग फॉर यू. तर मित्रांनो ह्या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा सांगायचं की बुक्स हे प्रिलिम्स आणि मेन्स हे तुम्ही सेम ठेवा जी की तुम्हाला दोन्हीला इझी होईल. आणि दुसरी गोष्ट नोट्स तुम्हाला इझी असल्यामुळे रिकॉलिंग छान होईल. आणि एकदा ही तयारी केली MPSC आणि बाकीचे विषय सुद्धा कव्हर होतात. ओके. इफ एनी डाऊट यू कॅन आस्क फर्दर. नोट्स आहेत, बाकीचे क्वेश्चन आहेत. फक्त प्रिलिम्सला पुढे जाताना मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे. कमीत कमी 5,000 क्वेश्चन तुम्ही तुमच्या डोळ्याखालनं आणि हाताखालनं जायला पाहिजे. दॅट इज अ थिंग यू मस्ट डू इट. एकदा जर तुम्ही हे केलं मित्रांनो तुमचं सक्सेस रेशो 90% वाढला म्हणून समजा. तुम्हाला सक्सेसला किती लागते 100%. मी गॅरंटी देतो तुमचं जर क्वेश्चन आन्सर बरोबर सॉल्व्ह केले 5,000 प्रॅक्टिस केली, नोट्स मेकिंग केले, बस तुम्हाला काही गरज नाही मित्रांनो. ओके. दिस इज अ काइंड ऑफ थिंग. चला आपण मित्रांनो आता वी विल स्टार्ट फॉर द मेन्स. ओके. मेन्स ही तुम्हाला सांगायची गरज नाहीये पण तरी छोटस एक ब्रीफ करतोय. क्वालिफाईंग मार्क्स पेपर जे आहे ते मराठी, हिंदी, इंडियन लँग्वेज आणि इंग्लिश. मित्रांनो मी पुन्हा पुन्हा ह्या गोष्टीवर मी हे करतोय लाईटली घेऊ नका. मुलं मराठीत सुद्धा फेल होतात, हिंदीतही फेल होतात जी फर्स्ट लँग्वेज आहे आणि सेकंड इंग्लिशमध्ये. मी स्वतः एकदा मराठीत फेल झालोय आणि एकदा इंग्लिशमध्ये फेल झालोय. मला सांगायला लाज वाटत नाही.
ओके. पहिल्यांदा मी मेन्स दिली. पहिल्या मेन्स मध्ये मी म्हणजे पहिली प्रिलिम्स मी तिसरी दिली, मेन्स पहिली दिली, इंटरव्ह्यू पहिला दिला, पास झालो. त्याच्यानंतर मी पुन्हा 2 मेन्स दिल्या. दोन्ही मेन्स मध्ये एकदा मराठी फेल झालो आणि एकदा इंग्लिश फेल झालोय. हे कोणाला सांगण्याची इच्छा नव्हती त्यावेळेस, पण मी आज तुमच्या पुढे सगळं सांगतोय. कारण ह्या गोष्टी आपण शिकवायला सोपं असतं. ओके. क्रॅक करायला अवघड असतं. तुम्ही जेवढे काही युपीएससी शिकवणारे लोक आहेत, तुम्ही एक ऑब्झर्व करा, ते काही पास झालेले नाही आहेत. ती लोक कुठेतरी कमी पडले, पास झाले नाही म्हणून त्यांनी कोचिंग क्लास सुरू केले. म्हणजे मी निगेटिव्ह म्हणून बोलत नाही ह्या गोष्टी. मला सांगायचा मुद्दा आहे काय, की फेलियर मधनं शिकतं. आणि ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका फक्त एवढंच करा, की यू नीड टू फोकस ऑन दिस पेपर ऑल्सो. म्हणजे इमाने इतबारे तयारी करा. डोंट टेक इट इझिली. ओके. कमिंग टू द एसे. मित्रांनो, एसीची तयारी करताना मी तर तुम्हाला सांगतो की यू शुड वर्क इन द डायरेक्शन ऑफ रायटिंग द मेन्स ॲज वेल ॲज द प्रिलिम्स एक सोबत तयारी करत चला. तुम्हाला एक प्रोफॉर्म मी एसे वरती मी तुम्हाला एक 2 गोष्टी सांगतो. सगळ्या मित्रांनी लिहून घ्या. खूप छान आहे. म्हणजे एसे कसा लिहायचा? एक तुम्हाला 5 मिनिटामध्ये एक मोठी एक एकदम ईझी होऊन जाईल तुम्हाला. म्हणजे प्लीज लिहून घ्या सगळेजण. एसेचे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. म्हणजे लोकं म्हणतात, "अरे एसे म्हणजे खूप अवघड आहे." बिलकुल अवघड नाही. मी जे तुम्हाला 5 मिनिटात ट्रिक सांगणार आहे एसेची, यू विल लव्ह इट. एसेचे आपण जेव्हा लिहितो, जसं प्रश्नाचं आपण लिहितो त्याचे 3 हे असतं. एक इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. ओके मित्रांनो? सेम थिंग इज इट फॉर दी एसे. तुम्हाला पहिल्यांदा लिहायचे इंट्रोडक्शन, नंतर बॉडी लिहायची. आता तुम्ही बॉडीमध्ये काय काय लिहायचं बघा. याच्यामध्ये बॉडीमध्ये त्याचे सुद्धा बॉडीचे 3 पार्ट होणार. व्हॉट इज द प्रॉब्लेम? जे तुमचा जो टॉपिक आहे एसे, दॅट इज द व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ एसे टॉपिक. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ द एसे टॉपिक. थर्ड इज द सोल्युशन फॉर द एसे टॉपिक. फॉर एक्झाम्पल आपण आता एक उदाहरण घेऊ. तुम्हाला खूप असं यू विल सरप्राईज की याच्यामध्ये किती इझी आहे. आता घरी तुला आपण चाइल्ड लेबरवरती आपण त्याला हे करूया. मी जर सांगितलं तुम्हाला इंट्रोडक्शन, बॉडीमध्ये बॉडीमध्ये 3 पार्ट आणि कन्क्लुजन मध्ये कन्क्लूजन. आता आपण चाइल्ड लेबरला मी तुम्हाला आता सांगतो याला कसं लिहायचं. असं बऱ्याच वेळेस होतं की सांगणं खूप इझी असतं, करणं अवघड आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये चाइल्ड लेबरवर काय लिहायचं की India is a largest densely populated and highest populated nation in the world. It has a different kind of problem. One among them is the child labor, because there is a lack of education, lack of per capita income, lack of other problem, and due to this reason, this problem became the biggest issue in India, which need to be corrected for to become the superpower in Indian. For this purpose, Mahatma Gandhi has said this one. असं मध्ये कुठे तर टाकू शकतो. ओके, सिम्पल कळलं. आता याला तुम्ही थोडं जास्ती चांगलं लिहू शकता. मी तुम्हाला हे कर. नाउ कमिंग टू द पॉइंट ऑफ बॉडी. बॉडीचा पहिला पॅराग्राफ आपण लिहिणार. चाइल्ड लेबर बिकम द व्हेरी क्रिटिकल प्रॉब्लेम इन इंडिया. एवढं एक पॅराग्राफ केलं की त्याचा खालचा पार्ट येतो. व्हॉट इज द मेन प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर. ओके, आता हा लिहिला. त्याच्या खाली तुम्ही आता प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर बोललो आपण. त्याच्या खाली आता काय काय पॉईंट येणार बघा. सोशल प्रॉब्लेम ऑफ द चाइल्ड लेबर. सोशल प्रॉब्लेम काय, गरिबी असल्यामुळे ते बिकॉज द पीपल हॅव बीन बॉयकॉटेड, दॅट इज द रिझन द सोशल प्रॉब्लेम इज. सोशल प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर, इकॉनॉमिक प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर, फायनान्शियल प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर. नंतर त्याच्या खाली तुम्ही जिओग्राफिकल प्रॉब्लेम ऑफ चाइल्ड लेबर असं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही सोशल कॉजेस. आता हा एक केला तुम्ही, व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ द चाइल्ड लेबर. त्याच्यानंतर यू हॅव अ सेकंड पार्ट ऑफ द बॉडी, इम्पॅक्ट ऑफ द चाइल्ड लेबर. इम्पॅक्ट मध्ये पुन्हा सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, इन्व्हायरमेंटल, जिओग्राफिकल, इंटेलेक्च्युअल, एज्युकेशनल प्रॉब्लेम. ओके, आर यू गेटिंग पॉइंट. आणि त्याच्यानंतर थर्ड बॉडीचा पार्ट येतो सोल्युशन. सोल्युशन
सोशल सोल्युशन. सोशल सोल्युशन म्हणजे काय, की आपण प्रत्येकाला सोशल सिक्युरिटी दिली पाहिजे फॉर फॉर हॅव्हिंग द कंपल्सरी एज्युकेशन. बरोबर? सोशल सोल्युशन. इकॉनॉमिक सोल्युशन, तुम्ही त्याला त्याच्यासाठी स्कॉलरशिप द्या. पॉलिटिकल सोल्युशन, अमेंडमेंट ऑफ रूल करा. नवीन कायदा आणा. बघा आता तुम्ही बॉडीमध्ये 3 पार्ट केले. प्रॉब्लेम्स, त्याचा इम्पॅक्ट आणि सोल्युशन. प्रत्येकामध्ये तुम्ही काय करताय, त्याचं सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, एन्व्हायर्नमेंटल, जिओग्राफिकल, इंटेलेक्चुअल, स्पिरिच्युअल, आणखीन त्याच्यामध्ये ह्या पार्टमध्ये विभागल्यामुळे तुमचा प्रत्येक पार्ट कव्हर होतोय. आणि त्याच्यामध्ये सोल्युशन करताना तसंच टाकलं. ओके. आता ह्या प्रत्येकामध्ये तुम्ही काय-काय टाकू शकता बघा. महात्मा गांधींनी काय सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं, नंतर एपीजे अब्दुल कलाम सरांनी काय सांगितलं, नंतर तुम्ही आणखीन टाकू शकता नरेंद्र मोदी साहेबांनी काय म्हटलंय, नंतर तुम्ही आणखीन काय टाकू शकता. एवढं जर टाकलं तर पुढचा माणूस पागल होईल. अरे वाह! काय केलंय? अतुल संभारे यांनी काय केलं, मिहीर भाडे यांनी काय लिहिलंय, एवढं वाटेल लोकांना. आर यू गेटिंग पॉइंट? मग कन्क्लुजनमध्ये यायचं. कन्क्लुजनमध्ये आलात. These are the points which I have discussed above, which are the very critical, and India need to be Vikasit Bharat by 2047. Before that, we have to solve it, and that is the reason Mahatma Gandhi said. Hence, एसे एवढा जर लिहिला मित्रांनो, 200 पैकी समजा 300 पैकी असतील, 200 पैकी असतील, मित्रांनो 110 कुठेच गेले नाही. पटतंय तुम्हाला किती सोपं पाठ आहे, पण त्याला आपण किती, पण जर तुम्ही गेलात आणि कुठला इश्यू केला, आता गृहीत धरा चाइल्ड लेबर आपण इश्यू घेतला आणि बालविवाहावरती लिहायला घेतलं. तुम्ही जर रँडमली लिहायला गेला तर एकदम चुकून जाणार मित्रांनो. मला 200 पैकी माझ्या वेळेस मला 132 मार्क पडले होते इंटरव्ह्यू आपलं एसे मध्ये. आणि ज्या गोष्टी इतक्या सुंदर आहेत त्या तुम्ही हे करू शकता. आणि तुम्ही ह्यासाठी तुम्ही जसं आता बोललोय, तुम्हाला काही डाऊट असेल यू कॅन आस्क इन द मेल. आय विल ट्राय टू गिव्ह, बट दिस इज द वन ऑफ द थिंग विच यू कॅन सॉल्व इन द एसे. ओके. कमिंग टू द पॉइंट, नेक्स्ट आपण जाऊया पेपर जनरल स्टडीजच्या 1, 2, 3 जे काही आपले काही पॉइंट आहेत मित्रांनो. हेरिटेज, कल्चर, हिस्ट्री, त्याच्यावर तुम्हाला जसं बोललो आपण, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन आहे, पॉलिटी सेकंड, जनरल स्टडीज आहे, टेक्नॉलॉजी. मित्रांनो हे जे काही टॉपिक आहेत, जसं आता फोर्थ आहे जनरल स्टडीज 4, इथिक्स, इंटेग्रिटी. मित्रांनो ह्या याच्यामध्ये तुम्ही काही करा, तुम्हाला प्रॅक्टिस जर लिहायची नसेल ना, यू कॅनॉट सस्टेन इट. पहिला मुद्दा रायटिंग, आणि दुसरी मुद्दा आहे की तुम्ही ऍटिट्यूड तुमचा पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आपण काय विचार करतो त्याच्यामुळं तुम्ही म्हटलं नाही मी मनात एक असणार आहे बाहेर एक असणार आहे, असं होत नाही मित्रांनो. यू नीड टू बी जेन्युइन, यू नीड टू बी हंबल, यू नीड टू हॅव द व्हेरी गुड थॉट्स. ऑटोमॅटिकली ते पेपरवरती झळकतं मित्रांनो. यू फोकस इन दॅट वे, डेव्हलप द युअर ऍटिट्यूड मित्रांनो. कमिंग टू द पॉइंट, ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि 2 आहे. आज मित्रांनो मी एक गोष्ट मी इंटरव्ह्यूच्या याच्यामध्ये बघितलं, बरेचसे मित्र कंपनी मराठीमध्ये पेपर देतात. ऍग्रिकल्चर टॉपिक सुद्धा मराठीत पेपर देत आहेत. इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत आहेत. तर मला असं वाटत होतं की मराठीला चांगले दिवस आलेत असं वाटत होतं. दिस इज ऑल्सो वन ऑफ द गुड थिंग यू कॅन ऑल्सो कन्सिडर. म्हणजे ज्यांना इंग्लिश जमत नाही, ज्यांना वाटतं आपल्याकडे हे आहे, तर यू कॅन कन्सिडर दॅट पार्ट. आणि डेफिनेटली पण मराठीचा एकच प्रॉब्लेम आहे, तुमच्या शब्दावरनं तुमचं बॅकग्राऊंड कळतं. तुमची जर मराठी चांगली डेव्हलप झाली तर देर विल बी द ग्रेट करिअर, ग्रेट प्रॉस्पेक्टस फॉर द मराठी मीडियम कॅन्डिडेट अँड सब्जेक्ट. दिस इज अ काइंड ऑफ मेन हे आहे. काही डाऊट असतील यू कॅन आस्क हिअर. आपण जसं मेन एक्झामिनेशन बघितले, क्वालिफाईंग स्ट्रक्चर, इंग्लिश लँग्वेज, जीएस पेपर, हिस्ट्री, जिओग्राफी वरती काही डाऊट असेल तर वी कॅन टेक अप इट. बस सेम आहे. वी हॅव टू कन्सिडर दॅट काइंड ऑफ टॉपिक्स जिथं आपल्याला दोन्ही कंबाईन करायचं मित्रांनो. कमिंग टू द पॉइंट, मी इथं जास्ती न बोलता क्वेश्चन आन्सर मध्ये आपण फोकस करू म्हणून मी जास्त इथं बोलत नाही. फक्त एसे वरती मी काय केलं, कारण मला बोलताना जाणवलं की एसे बऱ्याचशा वेळेस कन्फ्युज होतं किंवा मुलांना वाटतं, पण दिस इज अ वन ऑफ द व्हेरी. आणि हा, तुम्हाला जे काही लॉंग टर्म क्वेश्चन येतात तुम्ही त्याला सुद्धा ही स्ट्रॅटेजी वापरू शकता. म्हणजे 60 मार्काचे जे क्वेश्चन असतील तर त्या याच्यामध्ये तुम्ही हा फॉर्म्युला जरी वापरला तरी तुमची बऱ्याचशा गोष्टी कव्हर होतात. मेन्स एक्झामिनेशन जी आहे मित्रांनो, मेन्स एक्झामिनेशन आताही
कम्पेअर टू अदर थिंग इट इज मच इझियर फॉर दी अनप्रेडिक्टेबल आहे, ज्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता की पेपर कसा गेला, काय गेला, आणि इट इज अंडर युअर कंट्रोल. सोसायटी क्वेश्चन जे काही येतात तुमच्याकडे जनरल स्टडीजमध्ये, आत्ताच्या कंडिशनला जे काही क्वेश्चन आपल्याकडे येत आहेत दॅट इज गोइंग टू बी डायनामिक. ह्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला विचार करावा लागतो सोल्युशन काय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतो की बऱ्याचशा वेळेस असं वाटतं की फार्मिंग इज अ बिग प्रॉब्लेम, ज्या ठिकाणी सुसाईड इज हॅपनिंग, पर कॅपिटा इज रेड्युसिंग, अनप्रेडिक्टेबिलिटी ऑफ द इन्कम. तर ह्या ह्याच्यामध्ये काय करायला हवं. पण विद्यार्थ्यांना स्वतः विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही जर इंडियन बजेटमध्ये बघितलं म्हणा, किंवा इकॉनॉमिक सर्व्हे बघितला म्हणा, किंवा इंडिया 2025 बघितलं म्हणा, याच्यातनं तुम्हाला ते उत्तर भेटणार नाही. कुरुक्षेत्रामधनं याच्यातनं उत्तर तुम्हाला तुमची स्वतःचं डोकं वापरावं लागणार, स्वतः तुम्हाला बोलावं लागणार, स्वतः तुम्हाला विचार केला तर यू कॅन हॅव युअर ओन ओपिनियन. आणि तुमचं ओन ओपिनियन, पुस्तकातलं ओपिनियन हे दिसतं, एक्झामिनीला कळतं. इव्हन तुम्ही जर 100% तुम्ही लिहिले, पण 10 ते 15% जरी तुमच्याकडनं आलं तर एक्झामिनर हा खुश होतो. आयदर तुम्ही इंटरव्ह्यू बोर्ड असा किंवा एक्झामिनर तुम्हाला चेक करतोय. इट डज नॉट मॅटर दॅट दे वॉन्ट समथिंग इनोव्हेशन. नो, दे वॉन्ट समथिंग न्यू कंट्रीब्युशन फ्रॉम युअर साईड. 100 लाईन लिहिल्या, 10 तरी लाईन नवीन चांगल्या जर आल्या इनोव्हेटिव्ह, तर डेफिनेटली यू गेट अ गुड 1 or 2 मार्क हायर दॅन द अदर. आणि एक दोन क्वेश्चन करत मार्क आहेत क्वेश्चनला, हे करून मार्क तुमच्या एका पेपरला 10 ते 15 मार्क वाढतात. 10 ते 15, 10 ते 15, 9 याच्यामध्ये 100 मार्क वाढतात. म्हणजे 700 मार्क, म्हणजे समजा जर क्वालिफाईंग मार्क 650 असेल, म्हणजे लास्टचा कट ऑफ 700 असेल आणि 100 तुम्हाला असेल, तर युअर 100 ऑलरेडी अहेड आहात मित्रांनो. इंटरव्ह्यू बोर्डामध्ये 200 पैकी गृहीत धरा तुम्हाला 275 असतील, 200 जे काही तुमचं. तर ह्या याच्यामध्ये जे काही मार्क आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला 50 मार्क जरी एक्स्ट्रा आले, तर यू आर इन द टॉप लाईन ना. ह्या छोट्या छोट्या मार्कातनं तुमचं गेम वाढत जातं, म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन वाढत जातं. ओके, इंग्लिश मराठी मॅनेजेबल आहेत हे तुम्ही करा. आणि महत्वाचा मुद्दा आहे, यू हॅव टू मेक अ स्ट्रॅटेजी. जर तुमची स्ट्रॅटेजी छान असेल, नोबडी विल स्टॉप यू मित्रांनो. मित्रांनो बघा, जसं मी तुम्हाला आता बोललोय, मी आता बोलताना एक गोष्ट मी बोललो नाही, जी मी आता बोलायला मला आवडेल, की मागच्या 10 वर्षापूर्वी आणि आतामध्ये काय फरक आहे मी सांगतो. आमच्या काळामध्ये 2000 मार्काची एक्झाम असायची, आणि जर एखाद्याला 1100 ते 1200 मार्क पडले, म्हणजे 1200 ते 1300, आणि इंटरव्ह्यू बोर्डामध्ये त्याला काही मार्क दिले तरी तो पास होणार. म्हणजे असं काही होतं, 1350 जर मार्क पडले ना, इंटरव्ह्यू बोर्डाने 50 जरी दिले तरी त्याला आयएस भेटू शकत होतं. ओके, गणित कळते तुम्हाला. परंतु आता इंटरव्ह्यू बोर्डाने काय केलंय, आता युपीएससी काय करते, 1750 मार्काची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते 700-800 मार्कात ठेवते, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूचे 200 मार्क, 200 मार्क आहेत. तर तुम्हाला कळतंय 20% वेटेज दे आर गिव्हिंग टू द इंटरव्ह्यू. जर इंटरव्ह्यू बोर्डामध्ये मार्क कमी पडले, बस यू आर गॉन. तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डाने म्हटलं नाही, हा त्याचा चेहरा आवडला नाही, यू कॅनॉट एंटर इन टू द लिस्ट बाय एनी क्रूक. 10 वर्षापूर्वी तसं नव्हतं. आमच्या काळात 15 वर्षापूर्वी, सॉरी, 15 वर्षापूर्वी तुमचे जर रायटिंग मार्क जर चांगले असते, कारण 1300 होते ना, 1350. आज तुम्हाला 700 मध्ये कट ऑफ आहे, त्यावेळेस 1200चा कट ऑफ होता. आर यू गेटिंग. आणि इंटरव्ह्यू मध्ये एवढं काही फरक नाही. आता इंटरव्ह्यू इज अ मेजर डिसाइडिंग फॅक्टर फॉर दी युअर सिलेक्शन. म्हणून मित्रांनो, तुम्ही जेवढी मेन्सची तयारी करता, तेवढंच तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी पहिल्यापासूनच करायला हवी, असं माझं प्रामाणिक मत आहे. मी इथं 25% लिहिले, पण मला असं वाटतं इट इज अ 20% आहे. ओके, 20 to 25% डिपेंड अपॉन द युअर कट ऑफ. जर 600 असतील तर इट हॅज अ 20%, 700 असेल तर 20%. ओके, दॅट इज अ काइंड. ह्या ठिकाणी आन्सर रायटिंग, फॉर्मॅटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाटलंच कधी गरज वाटली, मी तुम्हाला जरा वाटलं तर एखादं आपण आन्सर रायटिंगवर सुद्धा घेऊ शकतो आपण, गरज पडली तर सेशन. मित्रांनो, प्री आणि मेन्स मी क्वेश्चन आहे ना, बुक्स आहेत त्या सेम ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये जास्त वेळ
मी घातला नाही. कोणाला वाटत असेल की प्री आणि मेन्स याच्यामध्ये काय म्हणू त्याला, वेगळी पुस्तक वापरायत दॅट इज देअर. पण माझ्याकडनं जेवढं मला जसं वाटतं, आणि मित्रांनो हे डोक्यातनं काढून टाका, मी म्हटलं म्हणून तुम्ही करावं नाही, एक्स म्हटलं म्हणून करावं नाही. तुम्ही 10 लोकांचं ऐका, स्वतः अभ्यास करा, स्वतः तुम्ही त्याला इम्प्लिमेंट करा, स्वतः त्याच्यावरती तुम्ही शिका आणि तुमच्या अनुभवानुसार तुम्ही हे करा. पण किती ऐकायचंय, किती ऐकायचं नाही, हे तुम्हाला डिसाईड करायचं. आता विषयाची परीक्षा घ्यायची का नाही घ्यायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. ओके. आय होप यू आर गेटिंग द माय माय फिलिंग. पण डिसिजन तुम्हाला घ्यायचं. मला तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचं मित्रांनो, यू आर द लीडर, यू आर गोइंग टू बी लीडर. तुम्हाला तुमचे डिसिजन घेता आलं पाहिजे, आणि जर डिसिजन घेता येत असतील तरच ही एक्झाम सोपी आहे. जर डिसिजन घेता नाही आले म्हणजे यू आर नॉट अ गुड लीडर, आणि यू आर नॉट गुड लीडर, वी यू आर नॉट सपोज टू क्वालिफाय द एक्झाम. कारण तुमच्या प्रत्येक स्टेजला तुमची परीक्षा होते, आणि इट इज नॉट अ एक्झाम ऑफ युअर नॉलेज, इट इज अ एक्झाम ऑफ लिडरशिप. कोणता क्वेश्चन चूज करायचा हे लिडरशिप आहे, कोणत्या क्वेश्चनला कसं लिहायचं ते लिडरशिप. कारण तुम्हाला एकच्या याच्यामध्ये, तर यू हॅव टू डिसाइड इट. तर कन्फ्युज राहू नका. तुम्हाला कळत नसेल, गो अँड मीट विथ द सिनियर पर्सन, गो अँड टॉक विथ द सम सिनियर फ्रेंड, गो अँड टॉक विथ द लीडर्स. मी ह्या गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलणार आहे. पण मला एकच म्हणायचं सगळ्यांना, यू डू नॉट लिव्ह द प्रिपरेशन ऑफ इंटरव्ह्यू व्हाईल डुईंग द मेन्स. तुम्ही 2 ते 4% तरी प्रिपरेशन इंटरव्ह्यूची तयारी करा. तुम्ही म्हटलं नाही मी मेन्स झाल्यावरती इंटरव्ह्यूची तयारी करेल, यू आर इन द सूप. ओके. मग तुम्हाला 1 वर्षाची वाट बघावी लागेल. आणि इंटरव्ह्यूची तयारी एवढ्या इझी होत नाही मित्रांनो. कारण मी ते बोललेलं तुम्हाला, पण कम्युनिकेशन स्किल, कॉन्फिडन्स, चेहऱ्याचे हावभाव, तुम्हाला कुठं काय बोलायचं मित्रांनो, हे 2-4 महिन्यात होत नाही. मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे, तुमच्यासारखाच होतो. याला वेळ लागतो. तुम्हाला रायटिंग स्किल जसं तुम्हाला 3-4 महिन्यात होत नाही, वर्ष लागतं, 2 वर्ष लागतात, तसंच तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटलाही वेळ लागतो. जेव्हापासून तुम्ही तयारी करता तेव्हापासून इंटरव्ह्यूची तयारी करायलाच पाहिजे. आणि त्यासाठी काही वेगळे क्लास करायची गरज नाही, त्यासाठी वेगळं काही टाइम द्यायची गरज नाही. इट इज अ डे टू डे मध्ये तुम्ही ती तयारी करू शकता. चला, कमिंग टू द पॉइंट ऑफ हिस्ट्रीमध्ये, एनसीआरटी मध्ये तुम्ही बघितलंय की मेडिव्हल हिस्ट्री ह्या ज्या काही टॉपिक आहेत त्याला आपण सेम टॉपिक घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण निवडलेला आहे. तुम्ही बघितलं असेल, मॉडर्न इंडियासाठी स्पेक्ट्रम हे केले आपण, एन्शियंटसाठी RS शर्मा, मेडिवलसाठी सतीश चंद्र, और अदरवाइज यू कॅन यूज द नोट्स ऑल्सो, डिपेंड अपॉन यू. ओके. पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत आहे, आणि एनसीआरटी जे पुस्तक आहेत याच्यामध्ये एक मात्र मित्रांनो सगळ्यांना सांगतो मी, यू शुड रीड द वन गुड पेपर, लाईक हिंदू पेपर असेल, लोकसत्ता असेल. याचे लेख वाचल्यामुळे तुमचे बरेचसे एरिया, सोशल एरिया म्हणजे जीएस मधले 1, 2, 3, 4 कव्हर होतात. त्याच्या नोट्स काढणं गरजेचं आहे आणि रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके. जिओग्राफीमध्ये एनसीआरटीचे पुस्तक आहे, बाकी तुम्हाला माहिती आहे सगळं. इकॉनॉमिक्समध्ये रमेश सिंग आहे, सोशल इश्यूज, बाकी आपण जसं बोललेलो आहे. करंट अफेअरमध्ये मित्रांनो जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. योजना, कुरुक्षेत्र, मला नाही असं वाटत. पेपरमध्ये जे तुम्ही वाचलंय आणि त्याला रुटीनली चांगलं केलं तर दॅट इज सफिशियंट. योजना, कुरुक्षेत्र मला असं स्पेशली वाटत नाही. एखादं आर्टिकल, एखादं काही असेल, पण त्याचा बाऊ करण्याची गरज नाहीये. पण हा, काही काही गोष्टी तुम्हाला जिथं गरजेचं आहे, तुम्हाला ह्या एक्झाम मध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट टू नॉट टू रीड. तुम्हाला, आणि ते अनुभवाने येते. 1 वर्ष 2 वर्षानंतर यू आर सफिशियंटली सिनियर टू अंडरस्टँड. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, क्वेश्चन आणि बुक्स आणि पेपर हे तुम्हाला कंपॅरिझन करावं लागेल, विचार करावा लागेल. आणि रोज तुम्ही अर्धा घंटा तरी शांतपणे विचार करा. तुम्ही मेडिटेशन करत असताना विचार करा, चालत असताना एकट्यामध्ये विचार करा. हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर तुम्ही विचार केला नाही, तुम्ही जर मेडिटेशन केलं नाही, तर तुमचं माइंड आहे ना कन्फ्युज होत राहणार. तुमचं माइंड असं, हे करू का ते करू, ते बरोबर आहे का हे बरोबर आहे, मी याचं ऐकू का त्याचं ऐकू, ह्या याच्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून माझं एकच आहे, विचार करा, शांतपणे विचार करा, गायडन्स घ्या आणि टेक अ डिसिजन. वन्स टेक अ डिसिजन, फर्म ऑन इट. पण
यू गो ऑन थिंकिंग, हा मी बरोबर करतो. एकदा घेतला आता मी याला कसं चुकीचं असो तरी मी करणार. हा अप्रोच ठेवू नका मित्रांनो. ओके. डी बासू वाचू शकता तुम्ही. बाकी काही काही हे आहेत. पण हिंदू आणि लोकसत्ता पेपर नक्की वाचा मित्रांनो. फ्रंटलाईन एखादा टॉपिक आवडला तर वाचा. पूर्ण मॅगझिन वाचायची गरज नाहीये. कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू आहे म्हणजे तो पूर्ण वाचायची काही गरज नाहीये. यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट टू रीड, व्हॉट नॉट टू रीड, हे खूप गरजेचं आहे. फिरोज खान सर, एडवांस बुक लिस्ट कौन से के प्री मेंस की? एडवांस बुक लिस्ट कौन सी ले प्री मेंस की? फिरोज, में यहाँ जो दिया है ना, वो बुक लिस्ट इज सफिशियंट, and after that you can choose the books as per your need and demand here. Okay. And if you have any doubt, you can ask in the my Gmail. I just write here. Sometime I forget after some time. Okay. बाकी यू स्टार्ट मित्रांनो, यू मस्ट ऑलवेज स्टार्ट विथ प्रिपरेशन. कारण काही हे नाही याच्यामध्ये. त्याच्या यू जस्ट गो ऑन. नयन, पेपर पॅटर्न मध्ये थोडे चेंजेस झाले आहे. जसे आधी ऑप्शनल होते तर आता ऑप्शनल 5 आले. सर आता काही का आले आहे असं काही का? आता जे क्वेश्चन नयन जे तुम्ही बोलताय, आपल्याला 4 ऑप्शनल, जे जीएसचे पेपर होते ते 4 होते आणि आता जे ऑप्शनल पेपर 5 आणि 6 आहे त्यालाही 250 मार्क्स आहेत. ओके. तर त्या याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न चेंजेस आहेत. तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचं एकदा सांगाल? तुम्हाला डिटेलमध्ये विचाराल एकदा. ओके. नाही, तुम्ही मला क्वेश्चन तुमचा कळला नाहीये. जस्ट पुट अप अगेन हिअर. प्रज्वल. प्रज्वल, सी सॅट साठी आर्यनचं बुक छान आहे. कब्रेन्सो जी आहे. आणि मित्रांनो मला असं वाटतं, तुम्ही सी सॅट आणि जीएस ह्या दोघांसाठी एक एक गाईड बुक घ्या. मला टाटा मॅग्रुएलचं खूप आवडलं होतं माझ्या काळी. आताही ते टाटा मॅग्रुएल जीएस बुक बुक आहे. खोकला असतो त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी तुम्हाला कुठं भेटणार नाही, ज्या गोष्टी तुम्हाला कुठे समजणार नाहीत, कुठे टॉपिक अवेलेबल असेल त्या ठिकाणी तुम्हाला बिलकुल भेटणार ते. त्याच्यामुळे तो आणि म्हणतो ठोकळा प्रिलिम्सचा मेनसाठी वापरता येतो. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कुठं अवेलेबल नसेल त्या ठिकाणी ते अवेलेबल असेल. आणि सी सॅट सुद्धा दॅट इज द सेम. तर आर्यनचं सी सॅट आणि जीएसचं टाटा मॅग्रुएल यूज करू शकता. अतुल. सर, सिलेबस बहुत वास्ट है, मैं जितना सिलेबस कवर कर पा रहा हूँ लगता है वो कम है. आप प्लीज गाइड करिए कि सिलेबस इफेक्टिवली कैसे कवर करना चाहिए और आपने टाइम में सिलेबस कैसे कंप्लीट किया था, थोड़ा बताइए. अतुल, दिस इज द गुड क्वेश्चन. सी, वन थिंग इज दैट, अतुल, सी here, you first understand the syllabus. And already I told you syllabus, you must remember. एकदा जर सिलेबस तुम्हाला लक्षात आला की यू शुड हॅव बाय हार्ड इट. आणि सिलेबस नुसार क्वेश्चन पॅटर्न, क्वेश्चन नुसार सिलेबस नुसार तुम्ही बुक वाचा. जे टॉपिक आहेत मोस्टली तुम्ही ते कव्हर केलं ना इझी होतं. फॉर एक्झाम्पल आता आपण मॉडर्न इंडिया घेऊ. मॉडर्न इंडियाचं जे काही टॉपिक आहे हिस्ट्रीचा, ते टॉपिक तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला लवकर संपेल. जर तुम्ही बुकनुसार कव्हर करायला गेलं तर अवघड होईल. यू स्टार्ट स्टडी सिलेबस पॉइंट आणि बुक मधले जे पॉइंट, यू विल अंडरस्टँड इट इज गोइंग टू कव्हर युअर सिलेबस इन अ फास्टर मॅनर. दॅट वे दिस इज अ वन पार्ट. सेकंड थिंग, चूज वन बुक फॉर द वन area. And suppose you have the 20 points in one syllabus, one topic. So if suppose you are covering 15 topics in one book, cover it, use it, and try to get it from one book. Mostly there are the good books which cover that area. तर अतुल तुम्ही हे करू शकता. ओके. त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला काय डाऊट असेल यू कॅन आस्क मी. पण करत राहणं गरजेचं आहे. हिंमत हारू नका. कारण ज्याने पहिल्यांदा कधी अभ्यासाचं कधी केलं नसेल त्याला खूप वाटतं. दॅट इज द वन ऑफ द रिझन डॉक्टर्स अँड इंजिनियर्स स्पेशली फ्रॉम द IIT और गुड बिग कॉलेजेस, त्यांना युपीएससी लवकर क्रॅक काय होतं कारण एवढं त्याने अभ्यास केलेला असतो. त्यांना युपीएससी काहीच वाटत नाही. प्रॉब्लेम कुठे येतो, आपली बीएचे एवढंसं पुस्तक वाचलेलं असतं. एवढंच एवढंच दिसतंय का? त्याच्यामुळे एवढं वाचताना नाकिनी होतं. युपीएससी मेडिकल कॉलेजला मी एवढे एवढे जाड पुस्तक वाचली होती. ओके. आणि एवढे एवढे मोठे मोठे आमचं पूर्ण कव्हर केलं तर एवढे पुस्तक होणार.
एवढं जर मेडिकल वाचल्यावर हे युपीएससी काहीच वाटत नाही. आता BA केलं, एवढेसे पुस्तकं आणि ते सुद्धा मराठी. काय कळणार आहे? मित्रांनो, अतुल थिंक दॅट वे. दिस इज अ डिफरन्स. म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू, आय एम टॉकिंग इन जनरल, की BAच्या मुलांना का असं वाटतं, बाकीच्या IIT मेडिकलच्या मुलांना का सोपं वाटतं? कारण त्यांनी 12वीला जेवढा अभ्यास केलेला असतो ना मित्रांनो, त्यांनी UPSCचा डबल अभ्यास करतात 12वीला. हे तुम्ही लिहून घ्या. जेवढी काही IIT आणि नीटची मुलं असतात ना मित्रांनो, दे हॅव डन द डबल स्टडी विच इज रिक्वायर्ड फॉर द UPSC. मी स्वतः बघतोय. ओके. तो बेस्ट ऑफ लक अतुल, यू विल डू इट. आय नो यू कॅन. ओके. रिलिजियस प्रॉब्लेम. Religious problem I could not understand. Mihir, for essays to make it more information and for exam, types of reference we should take along with the newspaper editor column, especially for economics related topics. Yes. See, reference you can take first. You understand. For example, in essay, you want to give reference. You should do, one, you make a one book for the essay, one register. You make, there are the separate columns: social, political, economic, environment. You can make a child labor problem, social dowry problem, bali vivah problem, like that way. Okay. So that way you can make a problem and write down the facts, figure, and comment by anyone. Okay. One of the most good point is that who has said something. For example, Mahatma Gandhi what said. Suppose he made a comment on the social, to write down in the social sector. Then if somebody has made a spiritual, Swami Vivekananda, write down on the spiritual. If the Narendra Modi ji has made any comment, write down in the economic or political. Now you every day you read it, you get it. For example, I tell you whatever I read in UPSC, I'm telling you now again. Okay. For example, Mahatma Gandhi said, everybody has a everything. मतलब every the earth gives everything to everybody what they need, but they do not provide for the greed. Okay, so this can be put up in the social problem. This can be put up in the spiritual. This can be put up in the environmental. Same thing I tell you regarding Abdul Kalam. He said you should have a dream which does not let you sleep in the night. That you can put up in the motivation, which you can put up in the education. Then Swami Vivekananda said. So there are a number of things are there. These are the things which you can put up in the GS, which you can put up in the integrity, which you can put up in the essay, which you can put up in the your optional sociology, optional political science, optional public administration. Only thing is that you should have a practice to write down. You should have practice to where to put up. Are you getting my point? Atul. I think for making it more attractive, it should be like history connecting current event with popular quotes. Yes, Atul, you are right. प्राज्वल सर, क्लास 11ची एनसीईआरटी वाचत असताना इकॉनॉमिकच्या तयारीसाठी स्टॅटिकचं पुस्तक वाचणं आवश्यक आहे का? माझे मॅथमॅटिक्सचं थोडं कमकुवत आहे, त्यामुळे हा प्रश्न विचारला. प्रज्वल, एनसीईआरटीचं पुस्तक वाचत असताना इकॉनॉमिक्स मध्ये यू डोंट नीड टू रीड द स्टॅटिक्स. दॅट इज अ फर्स्ट पार्ट. पण जर तुम्ही ते वाचले स्टॅटिक्स, तर इट विल हेल्प फॉर द मेन्स इकॉनॉमिक पार्ट. कारण इकॉनॉमिक्स मध्ये स्टॅटिक्सचे प्रश्न येतात. ओके. तर ते स्टॅटिक्स वाचलं आवश्यक आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. ओके. तर एनसीईआरटी इकॉनॉमिक प्रिलिम्सला स्टडी करत असताना किंवा मेन्सला स्टॅटिक्स वाचण्याची गरज नाही. पण स्टॅटिक्सचे काही जसं बार डायग्राम आहे, पाय डायग्राम आहे, फिगर्स आहेत, यासाठी स्टॅटिक्सचं नॉलेज असायला पाहिजे, पण डज नॉट रीड. पण मॅथमॅटिक्स कमकुवत असेल तर काही फरक पडत नाही. माझं सुद्धा खूप कमकुवत होतं. मला छान प्रश्न देऊ शकलो, फक्त प्रॅक्टिस करा. नंतरचा प्रश्न आहे प्रज्वलचा, इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी?
छान प्रश्न आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. पण थोडी 1-2 मिनिटं हिंट देतो याच्यामध्ये. मित्रांनो, आपण आता गृहीत धरा प्रिलिम्सची तयारी करतोय. ओके. तर प्रिलिम्सची तयारी करत असताना तुम्ही आता तयारी करताय. पण तुम्ही साइड बाय साइड तुम्ही अब्दुल कलामचं अग्निपंख वाचू शकता पुस्तक. तुम्ही साइड बाय साइड यू कॅन रीड द यू कॅन विन बुक वाचू शकता. साइड बाय साइड तुम्ही जवाहरलाल नेहरूंचं पुस्तक वाचू शकता. तर ह्या पुस्तकात बरे वाचायची म्हणजे एवढं काही खूप मोठी गरज नाही मित्रांनो. पण जस्ट रीड इट अँड डिस्कस विथ युअर फ्रेंड. थिंक ऑन दॅट. आणि तुम्ही जेव्हा डिस्कस करता, याचा फायदा काय होतो मित्रांनो, तुम्ही तुमचे विचार मांडता. आर यू गेटिंग माय पॉइंट? विचार मांडणं म्हणजे काय? यू आर पुटिंग व्ह्यूज ऑन सम टॉपिक इन फ्रंट ऑफ समवन. इट मीन्स यू आर कम्युनिकेटिंग. आर यू गेटिंग? यू आर building your confidence. Are you getting my point? And that's the same thing required for interview. Okay. Then you should prepare your interview. Does not mean that की आपल्याला पुस्तक वाचायचे नाहीये. पुस्तक वाचतोय, एक चांगले कपडे घालणं, कपड्याचा चांगला सेन्स असणं, चांगलं लुक राहणं. ओके. हे थोडं थोडं जर इम्प्रूव्ह केलं, यू डोंट नीड टू इम्प्रूव्ह ड्रास्टिकली. मित्रांनो, तुम्ही म्हणाल की मी एकदा तुम्ही एकदम आहात आणि एकदम दुसऱ्या दिवशी तुम्ही कोट घातलं. इट डज नॉट सूट युअर बॉडी. समजतंय का? कारण तुम्हाला तो कॉन्फिडन्स चेहरा दिसत नाही. यू शुड बिल्ड अप अ कॉन्फिडन्स हॅव्हिंग वेअरिंग अ गुड क्लोथ्स, हॅव्हिंग अ गुड डिस्कशन, पुटिंग युअर व्ह्यूज विथ अ पॉझिटिव्ह अप्रोच, विदाउट एनी काइंड ऑफ कोणाची भीती न असता तुम्ही त्याला पुटअप करणं. इट इज अ कम्युनिकेशन. नंतर सेकंड गोष्ट, तुम्ही आता मेन्सची तयारी करताय मित्रांनो. तुम्ही साधं तुम्ही कोणाला म्हटलं आता मी वाचतोय पुस्तक आणि त्याच्यानंतर तुम्ही मॉक इंटरव्ह्यू द्या. जसं आता तुम्ही बसलात, बाबा दे. मग त्याने एखादा प्रश्न विचारला, नाव टेलस की इज देअर, जसं आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं चालू आहे. अपोजिशन खूप अपोज करतंय. मग व्हॉट इज द राईट, वेदर इट इज राईट ऑर रॉंग. मग तुमचे विचार मांडणं याला वेळ लागतो मित्रांनो. तुम्ही आता तयारी झाली प्रिलिम्स आणि मेन्स तुम्ही खूप केलं मित्रांनो, तुम्ही इंटरव्ह्यू बोर्डात पहिल्या दिवशी बोलूच शकणार नाही. तुमची ततप्प होणार, हार्टबीट वाढणार, माइंड तुमचं घाबरणार. पटते तुम्हाला? तर ही तयारी इंटरव्ह्यूसाठी नका करू. इंटरव्ह्यू आल्यावरती इंटरव्ह्यू कॉल, जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येईल आणि तुम्ही तयारी न करत, त्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू पूर्ण बर्बाद होणार मित्रांनो. आफ्टर मेन्स इफ यू स्टार्ट प्रिपरेशन, आय टेल यू, यू विल बी इन अ सूप. प्रिपेअर ॲटलीस्ट 1 इयर बिफोर फॉर द इंटरव्ह्यू प्रिपरेशन. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. ॲटलीस्ट करिअर कट्ट्याच्या मार्फत हे तुम्हाला भेटतंय, हे तुम्हाला कोणीतरी सांगणारं भेटतं मित्रांनो. आणि दॅट इज अ बेस्ट पार्ट. आणि लिव्ह विथ अ गुड सिनियर, लिव्ह विथ अ गुड फ्रेंड विच आर अ सिनियर. ओके, विच आर डुईंग प्रिपरेशन. सर एसे किती पेजेस लिहायला पाहिजे? इकडे बघा, 5 ते 6 पेजेस तुम्हाला. एक लक्षात घ्या, तुम्हाला 3 तासाचा पेपर असतो. पहिले अर्धा घंटा तुम्हाला 15 ते 20 मिनिटं ड्राफ्टिंग करण्यामध्ये जातं. काय काय पॉइंट, काय काय याच्यामध्ये येणार, मी कुठं कुठं काय टाकणार, कोणाचा मी कोट लिहिणार, काय फिगर टाकणार, याला तुम्हाला 15 ते 20 मिनिटं जातात. कारण 15 ते 20 मिनिटं पहिले जे 4-5 सेसीमधनं कोणचा निवडायचा मध्ये 5 मिनिटं जातात. एखाद्याला 10 मिनिटं जाऊ शकतात. मग त्याच्यानंतर 10 ते 15 मिनिटं तुम्हाला ड्राफ्टिंग करावे लागतं. शेवटचे 10-15 मिनिटं तुम्हाला वाचावे लागतं. मी तर म्हणतो अर्धा घंटा ठेवा. कारण अर्धा घंटा करत करत ते 15 मिनिटावरच उरतं. म्हणजे तुमच्या हातामध्ये ऑन अन एव्हरेज 2 तास असतात लिहायला. पण 2 तासामध्ये तुम्ही 6 ते 8 पेजेस लिहू शकता, जे की 1,500 वर्ड्समध्ये जातं. तर आता तुम्ही मला विचारलं ऋतुजा, तर तुम्ही 2 तास लिहा, मग तुम्हाला कळेल आपण किती पाण्यात आहोत. ओके. हा प्रश्न मला पुढच्या वेळेस विचारा जेव्हा तुम्ही याल. स्पेशली जे तुम्ही तयारी करताय तुम्ही त्याच्यावर खरंच लिहा. यू विल अंडरस्टँड प्रॅक्टिकल, थेरॉटिकल आणि इमोशनल खूप फरक आहे. ओके. आणि मग मला तुमची त्यावेळेस प्रश्न ऋतूचा तुमचा वेगळा असेल. ओके. प्रश्न घेऊया. वैष्णवी काळे, युपीएससी साठी किती तास स्टडी करावी लागेल? हे बघा, आपण जर मराठी मीडियमचे आहोत मित्रांनो, 12 ते 14 घंटा केलं तरी 2 वर्ष लागतील मला वाटतं युपीएससी काढायला.
जर त्यांचं बॅकग्राऊंड छान आहे, त्यांना कमी ह्याच्यात आहे. पण वैष्णवी, यू कॅन डू युअर बेस्ट. तरी मी सगळ्यांना सांगतो, UPSC करत असताना तुम्ही बाकीचे एक्झाम देत चला आणि त्याच्यासोबत तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. वर्षातून 12 महिने तरी कमीत कमी 10 ते 12 एक्झाम द्या, जेणेकरून तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल की मी कुठं उभी राहतो किंवा उभा राहतो. दॅट विल गिव्ह द कॉन्फिडन्स. एक लास्ट आणखीन आहे, इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर फुल्ली फॉर द MPSC, हाऊ शुड यू स्टडी, हाऊ शुड यू मॅनेज युअर टाइम? तेजस्विनी. ओके. ह्या प्रश्नाचं उत्तर थोडं मोठं जाईल. MPSC आणि UPSC तुम्ही कुठली परीक्षा तेवढाच वेळ लागतो तेजस्विनी. त्याच्यामुळं आणि जे UPSC ला आपण तयारी करतोय तीच तयारी MPSC ला. आता दोन्हीचा सिलेबस सेम आहे, दोन्हीचं पेपर नॉर्मली मोठी सेम आहे. त्याच्यामुळे आय डोंट थिंक देर इज अ बिग डिफरन्स इज देअर. यू कॅन मॅनेज इन द सेम वे. मी तर म्हणतो MPSC तयारी केली तरी यू कॅन मॅनेज UPSC ऑल्सो. तर डोंट वरी तेजस्विनी, यू कॅन डू बेस्ट, डू बोथ ऑल्सो. ओके. तर इथेच आपण थांबूया. थँक यू ऑल ऑफ यू.